तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगाने बैठक झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नागपुरातलं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर त्यांची आणि रवींद्र चव्हाणांची बैठक पार पडली। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत आगामी निवडणुकीबाबत अखेर तोडगा निघालेला आहे। पण आता त्या बैठकीवर आणि मनपा निवडणुकीसाठी झालेल्या एकमतावर आता शिवसेना उभाटाचे भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे। असं आहे, त्यांची युती हो अगर न हो, पण मी एवढंच सांगतो, मी जे बघितलं तेवढं सांगतो की एकनाथराव शिंदेची भाजपाला गरज कुठे आहे? तिथं ते भाजपवाले एकनाथराव शिंदेबरोबर युती करतायत। सरसकट युती झालेली नाही। नुकत्याच झालेल्या विधान परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विदर्भातला अहवाल घ्या। या अहवालामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद असल्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेना सर्रास कुठेही जवळ घेतलेलं नाही। त्याचबरोबर अजितदादा पवार गट बघा, माझ्याच कोकणामध्ये राष्ट्रवादी म्हणून अजित पवार गटाला युतीमध्ये एकही जागा दिलेली नाही। ज्या कोकणामध्ये त्यांचे खासदार आहेत त्या स्वतः सुनील तटकरे, त्या म्हणजे अजितदादा पवार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत, त्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये ज्या नगरपालिकेच्या नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या तिथं सुद्धा त्यांना एकही जागा शिवसेना भाजपाने दिलेली नाही। त्यामुळं हा मित्र सुद्धा मगापासून मला तेच सारखं विचारतोय। मला माहित आहे की जिथे लोकांची गरज आहे, भारतीय जनता पार्टीची गरज असेल, तिथं फक्त मित्रांना जवळ करायचं, वापरून घ्यायचं आणि सोडायचं। त्यामुळे असं कोणी काय असं सुखावून जाण्याची गरज नाही की युती झाली नाही ते आम्हाला कायम बरोबर ठेवतील, काही ठेवणार नाही। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।